हाय फ्रेंड्स, मी सुषमा सगने आणि माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर माझी सकाळची आवरावर चाललेली आहे। शिवांश तुम्हाला घरी दिसत असणार कारण त्या शिवांशला स्कूलमध्ये पाठवलं नाही। त्यामागचं कारण म्हणजे शिवांशला ना काल दुपारपासून खूप ताप येत होता, तर मग त्याला आज स्कूलमध्येच पाठवलं नाही। औषध वगैरे चालू आहे त्याला। तर मिस्टर ऑफिसला निघून गेले। सकाळी मिस्टरांनी प्रेस केले कपडे, तर प्रेस बाहेरच ठेवली होती। म्हटलं चला आता ती आतमध्ये ठेवून द्यावी, म्हणून मग तिला व्यवस्थित हे करून तिचा वायर जमा करून तिला आतमध्ये ठेवून दिली। अद्विक पण उठला होता, शिवांश पण उठला होता। आता यांना दोघांना नाश्ता करायचा होता। तर शिवांशला जरा तब्येतीमुळे बरं वाटत नव्हतं, तर तो म्हणाला मम्मी मला नाश्ता नको, म्हणून त्याची इच्छा नव्हती खाण्याची। म्हणून मग म्हटलं की चला नको म्हणताय तर मग राहू देते, पटकन मग स्वयंपाकच करून घेते, म्हणजे त्याला जेवण करायला बरं पडणार। घराची आवरावर झाली आणि त्यानंतर किचनमधून झाडू मारून घेतला आणि हॉलमध्ये पण झाडू मारत आहे। तर सकाळची कामं असतातच, ही आवरावी लागतात। तर इथे मी सकाळची कामं आवरून घेते, घराला चांगला झाडू मारून घेते। मुलं खेळतात आणि इकडे तिकडे म्हणजे वस्तूंच्या खाली घालून देते, कधी बेडच्या मागे टाकून देते तर कधी ह्या टेबलच्या आतमध्ये। तर झाडू मारताना रोज हे असे सगळे खेळणे काढून मग ते व्यवस्थित एका ठिकाणी ठेवून द्यावे लागतात परत त्यांना खेळायला, नाहीतर मग खेळणे दिसले नाही की मग पुन्हा रडारड होते। म्हणून मग इथे त्यांचे खेळणे व्यवस्थित काढून ठेवते, एका जागी जमा करून ठेवते आणि त्यानंतर परत आवरते। तर अद्विक इथे गॅलरीमध्ये गाडीवरती उभा राहून बाहेरचा नजारा बघत आहे। त्याची एवढी हाईट नाही की तो बाहेर वाकून बघणार, पण जेवढं दिसते तेवढं तो बघतो। बाहेर पक्षी दिसतात, काही माणसं दिसतात, गाड्या दिसतात, तर तो तिथे उभा राहून बघतो। मग मुलं आता खेळत होते, तर मग म्हटलं की चला नाश्ता नको म्हणाला शिवांश, तर मग लवकर स्वयंपाक करावा म्हणून इथे वरण भाताचं कुकर लावून देते। शिवांशला ताप होता रात्री, त्याच्यामुळे माझी झोप व्यवस्थित झाली नाही, त्याला बघावं लागत होतं। अद्विकलाही डबल सर्दी झाली, त्याच्यामुळे तोही रात्री व्यवस्थित झोपला नाही, त्यालाही बघावं लागत होतं। दोघांनाही बघता बघता रात्री माझी काही झोप झाली नाही। सकाळी उशिरा जाग आला, त्याच्यामुळे मिस्टरांनाही टिफिन दिला नाही। मग म्हटलं आता ते येतीलच दुपारी जेवण करायला, म्हणून मग आता उशिराने स्वयंपाक करत आहे। घरातली कामं तर आवरून झाले होते, फक्त आता स्वयंपाक बाकी होता आणि फ्रेश व्हायचं, कपडे धुवायचं, बस थोडेफार कामं अजून बाकी होते। तर वरण भाताचं कुकर लावलं आणि मला लक्षात आलं की मेथीची भाजी मी करणार आहे, तर मग मेथीची भाजी धुवून ठेवावी लागणार, म्हणून मग इथे मेथीची भाजी धुवून घेत आहे। आदल्या दिवशी ती निवडून ठेवली होती, म्हणजे आता तिला धुवून घ्यायचं होतं। तर डाळ आणि तांदूळ मी धुवून घेतले होते चांगले पाण्याने आणि इकडे मग पातेल्यांमध्ये ते बाजूला करून ठेवले, कारण तर कुकर एक मोठं भांडं आहे ज्यात मी मेथीची भाजी धुवू शकते। म्हणून मग कुकरमध्ये पाणी घेतलं आणि त्यात मग मेथीची भाजी चांगली धुवून घेतली, म्हणजे मेथीची भाजी धुवून घेतल्यानंतर कुकरमध्ये मला वरण भात लावता आला असता। आणि मग जर कुकरमध्ये वरण भात आधी लावून दिला असता तर मग मेथीची भाजी धुवायचा प्रॉब्लेम झाला असता, म्हणून मग आधी मेथीची भाजी धुवून घेतली आणि त्यानंतर मग कुकरमध्ये वरण भात लावून देत आहे। मुलं खेळ झाले आणि परत आले माझ्याजवळ गॅस ओट्याजवळ। शिवांश आणि अद्विक मी इकडे काम करत असले काही ते लोडबुड करत असतात। कुकर लावून दिलं आणि तेवढ्यातच मग मी चपात्यांसाठी पीठ पण भिजवून घेतलं आणि मग मेथीची भाजी करणार होते, तर मग त्याच्यासाठी साहित्य कट करून घ्यायचं होतं। तर आज जरा वेगळी भाजी करत आहे, दाण्याचं कूट घातलेली भाजी करते नेहमी, तर म्हटलं आज वेगळी करावी, कांदा आणि मिरची टाकून आज मेथीची भाजी करावी। याच्यात मग जास्त काही लागत नाही, फक्त कांदा मिरची आणि मीठ टाकलं की मेथीची भाजी बनते चांगली आणि खूप छान पण लागते, खायला टेस्टी लागते। तर थोडंसं जिरं टाकते, तेल टाकलं होतं कढईमध्ये, गरम झालं होतं, त्यात थोडंसं जिरं टाकलं आणि त्यानंतर कांदा टाकला, त्याला चांगला होऊ दिला थोडा वेळ आणि त्यानंतर मग मिरच्या टाकल्या। दोन्ही वस्तू मग चांगल्या होऊ देते तेलामध्ये, म्हणजे चांगल्या नरम पडेपर्यंत। त्यानंतर मग त्यात टाकते मेथी। तर मेथी टाकल्यानंतर लगेच पाणी सुटत नाही, कारण तर त्याच्यात मीठ नव्हतं ना त्याच्यामुळे। तर मग सगळी मेथी टाकून देते आणि त्यानंतर त्यात मीठ टाकायचं होतं, तेवढ्यात पुन्हा अद्विक आला। याला बघावं लागतं, मला इथे उभं राहू दे, तिकडे नको उभं राहू दे, मला दुसरीकडे उभं नको ठेव, मला तुझ्याजवळ उभा ठेव, म्हणून परत तो माघारी गेला, म्हणजे बाजूला गेला आणि परत येतो बघा, तुम्हाला थोड्या वेळात दिसेल। तोपर्यंत मीठ टाकून दिलं भाजीमध्ये आणि तेवढ्यात अद्विक आला। अद्विक इथे पडला, आज खूप जोराने पडला, चांगला डोक्यावर आपटला। तर त्यालाच मग आता बघावं लागणार असतं, तर ते मी तुम्हाला दाखवलं नाही तो पडला तेव्हा, मी कारण तर तेव्हा व्हिडिओ शूट करत नव्हते, एवढा व्हिडिओ शूट केला होता आणि त्याच्यानंतर बंद केला होता आणि बंद केल्यानंतर अद्विक इथे पडला होता। तर चपात्या करतच होते, चपात्या करता करता अद्विक पडला, मग त्याला बघावं लागलं, रडत होता, तर मग रडता तो झोपी गेला, त्याला झोपवून दिलं, चपात्या सगळ्या करून घेतल्या आणि त्यानंतर मग इथे आता आवरावर करायची होती। तर शिवांश जागा होता, तर त्याला फ्रेश करून द्यायचं होतं, म्हटलं अंघोळ नको करून द्यायला, त्याचे हातपाय धुवून द्यावे, पण परत विचार केला की हातपाय धुण्यापेक्षा त्याला कोमट पाण्याने अंघोळच घालून देते, म्हणून मग अंघोळ करण्यासाठी त्याला पाणी ठेवलं होतं गरम गॅसवरती
आणि त्यानंतर भांडी वगैरे घासून घेतली स्वयंपाक झाल्यानंतरची आणि मग गॅस चांगला पुसून घेतला. अद्विक झोपलेला होता. फ्रेश झालो, शिवांश आणि मी फ्रेश झाले, बाकीचे कामं घरातले आवरून घेतले आणि शिवांशला इथं जेवण करायला दिलं. तर इथे शिवांश जेवण करत आहे. मेथीची भाजी आणि चपाती त्यांनी खाल्ली आधी, त्यानंतर मग वरण भात असं तो जेवण करत आहे. त्याला बघितलं परत ताप आहे का, तर सकाळी त्याला औषध दिली होती त्याच्यामुळे अजून काही ताप आला नव्हता. परत दुपारी त्याला औषध द्यायची बाकी होती. शिवांश तिकडे जेवण करत होता, अद्विक झोपलेला होता. तोपर्यंत वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावून दिले. तर एका ह्या वस्तूमुळे ना एक काम हलकं झालं माझं, नाही तर मग आधी कपडे धुवायला बसावं लागत होतं बाथरूममध्ये. आता लावून दिले की ती 2 तास मस्त आपले कपडे धुत बसते. तर 1 दिवसानंतर मी वॉशिंग मशीन लावते, म्हणजे रोज लावत नाही, 2 दिवसाचे कपडे मिळून इथे कपडे धुत असते. तर वॉशिंग मशीनमध्ये कपडे लावून दिले आणि त्यानंतर मग आता इथे परत बाकीचे कामं करायचे होते. आज मला थोडेसे गहू निवडायचे होते दळण्यासाठी. मी गव्हाचं पीठ रेडीमेड गव्हाचं पीठ वापरत नाही, घरी गहू आणते आणि ते दळून आणते, तुम्हाला सांगितलंच मी याच्या आधी. तर ते निवडायचे होते, तर इथे गहू निवडायला घेतले. तर सकाळीच मग आता वेळ होता, शिवांश तिकडे जेवण करत होता आणि मग इकडे अद्विक पण झोपलेला होता आणि वॉशिंग मशीनमधले कपडे धुवून निघायला वेळच होता. म्हटलं तेवढ्या वेळात आपण इकडे एखादी काम करून घ्यावं, म्हणून मग इकडे गहू निवडायला घेतले. तर दुकानातले गहू ना कधी कधी चांगले येतात, कधी कधी खराब येतात. तर वरून चांगले दिसतात पण आतमध्ये त्याच्या सोनकिडे वगैरे असतात, लालवाले किडे, तर मग ते असतात. तर मग निवडून घ्यावेच लागतात. थोडे खडे पण होते या गव्हांमध्ये आणि सोनकिडे पण होते. अद्विक झोपेतून उठला होता मी गहू निवडत असताना, तर मग त्याला पण बसवलं पुढे आणि मग मी इकडे गहू निवडत आहे. आणि शिवांशचं पण जेवण करून झालं होतं. असो, शिवांशच्या बाबतीत एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली होती, त्यांनी झुंबा डान्समध्ये भाग घेतला होता. तर शिवांशचं रिजेक्शन झालं झुंबा डान्समधून. का झालं, कसं झालं ते तुम्हाला सांगते बघा. शिवांशची प्रॅक्टिस मी घरी घेतली, खूप छान डान्स करत होता, चांगल्या सगळ्या स्टेप त्याच्या लक्षात होत्या, सगळ्या स्टेप तो व्यवस्थित करत होता. पण शिवांशच्या स्कूलमध्ये जेव्हा प्रॅक्टिस व्हायची ना, टीचर जेव्हा शिकवायचे तेव्हा शिवांश अजिबात डान्स करत नव्हता असं टीचरचं म्हणणं आहे. पण शिवांशला मग डान्स करत नव्हता तर सगळ्या स्टेप येत कशा होत्या. घरी पण मी प्रॅक्टिस घ्यायची तर तेव्हा त्याला सगळ्या स्टेप माहीत होत्या. आणि ज्या दिवशी फायनल सिलेक्शन होतं मुलांचं, की एवढे मुलं लागतात आपल्याला चांगले डान्स करणारे, तर मग तेवढ्या मुलांचं सिलेक्शन करणार होते, त्या दिवशी शिवांशने डान्स केला नाही असं टीचरचं म्हणणं होतं. तर का केला नाही मी त्याला विचारलं, तर तो म्हणाला मम्मी मला येत होता म्हणून मी डान्स केला नाही. पण त्याला हे कळलं नाही ना की त्या दिवशी त्याचं फायनल सिलेक्शन आहे बाबा. तर मग टीचरनी त्याच्यासमोर म्हटलं की शिवांश डान्स करू शकत नाही. मग शिवांश रडत घरी आला, त्याला समजवलं. मग तुला डान्स करता येत होता, तू डान्स का केला नाही. मग टीचरनी डान्स करता येत नाही असं का म्हटलं, म्हणून मग त्याला घरी आल्या डान्स करायला सांगितलं. तर तो बघा इथे डान्स करत आहे, तुम्हाला मी दाखवत आहे की खरं काय आहे ते. टीचर म्हणाले तो डान्स करत नाही आणि शिवांश इथे व्यवस्थित डान्स करत आहे, सगळ्या स्टेप त्याच्या सगळ्या लक्षात होत्या, सगळ्या स्टेप बाय स्टेप त्यांनी डान्स केला. कसा काय केला, मग मी तर प्रॅक्टिस घेतली ठीक आहे, पण टीचर लोकांनी शिकवल्याशिवाय त्याला तर डान्स आला नसता ना, स्टेपही त्याला माहीत नसत्या. तर सगळ्या स्टेप त्याला बरोबर माहीत होत्या आणि त्यांनी व्यवस्थित केल्या. पण फायनल सिलेक्शनच्या दिवशी शिवांशने डान्सच केला नाही, म्हणून मग त्याला घेतल्या गेलं नाही, त्याला डान्समधून बाहेर काढलं, रिजेक्ट केलं त्याला. तर मग त्याला हे कळलंच नाही की आपण डान्स केला नाही त्याच्यामुळे आपण रिजेक्ट झालो, आपल्याला डान्समधून बाहेर काढलं, हे त्याला कळलंच नाही. असो होते कधी कधी. मुलं कसं, मी आधी म्हटलं होतं मुलं एक्झामची तयारी चांगली करतात आणि मग एक्झाम देताना काही गोष्टी नकळत त्यांच्या हातानं चुकतात. तसंच झालं शिवांशच्या बाबतीत. डान्स येत असून सुद्धा त्या दिवशी त्याने डान्स केला नाही फायनल सिलेक्शनच्या दिवशी आणि मग त्याचं रिजेक्शन झालं. तर म्हणजे हा शिवांशचा ओव्हर कॉन्फिडन्स मला त्याच्यावर उलटा पडला की त्याला डान्स करता येते म्हणून मी डान्स करणार नाही, ज्या दिवशी मला उभं करणार डान्स करायला त्या दिवशी मी चांगला डान्स करणार, असा काहीतरी त्याचा कॉन्फिडन्स असेल आणि विश्वास असेल, त्याच्यामुळेच त्याला त्यांनी डान्स केला नाही आणि त्याचं त्या दिवशी फायनल सिलेक्शनच्या दिवशी रिजेक्शन झालं. तर तो खूप रडला, त्याला खूप समजावून सांगावं लागलं. आणि मग टीचरला मी हा व्हिडिओ पाठवला की तुम्ही म्हणताय शिवांशने डान्स केला नाही, त्याला डान्स करता येत नाही, तर हा रेकॉर्ड केला टीचरला पाठवण्यासाठी. आणि टीचरला पाठवल्यानंतर टीचर म्हणताय की खूप छान डान्स केला, पण आता आम्ही काहीच करू शकत नाही, फायनल मुलांचं सिलेक्शन झालं आहे, जेवढे मुलं लागत होते तेवढे मुलं आम्ही घेतले. आता त्याच्यामुळे शिवांशनी एवढा चांगला डान्स करून सुद्धा मी त्याला घेऊ शकत नाही, कारण तर जेवढे मुलं पाहिजे होते तेवढे मुलांचं सिलेक्शन झालं आहे. त्याच्यामुळे मग शिवांशला रिजेक्ट केलं, शिवांशला मग डान्स करायला जाता आलं नाही. तर म्हणून तुमच्यासोबत मी ज्या दिवशी त्याचा डान्स होता, झुंबा डान्स होता, ग्रुप डान्स, त्या दिवशीचं काहीच शेअर करू शकले नाही. आणि त्याच दिवशी त्याला दुपारून मग ताप पण आला होता.
असो तर माझे इथे सकाळचे कामं आवरत आलेच होते. फक्त कपडे धुतले होते, वॉशिंग मशीनमधून काढले आणि त्यात इथे मी सुकायला टाकून दिले गॅलरीमध्ये. तर माझं हे रुटीनमधलं शेवटचं काम आणि इथेच माझं रुटीन दुपारपर्यंत संपून जाते. पण एवढेच कामं आवरायला मला दुपारचे 2 वाजून जातात आणि त्यात मुलांच्या तब्येती खराब असल्या की आपणही अस्वस्थच असतो, कारण तर त्यांना बरं वाटेपर्यंत आपल्यालाही बरं वाटत नाही. मुलं एकदम चांगले टणटणीत असले, खेळत असले आणि चांगली असली त्यांची तब्येत की आपल्यालाही बरं वाटते. इथे 1 दिवसानंतर कपडे धुते तर 2 दिवसाचे मिळून भरपूर कपडे असतात आणि पूर्ण गॅलरी भरून जाते. असो तर माझं आजचं रुटीन आणि शिवांशच्या बाबतीत असं झालं. असं कोणाच्या बाबतीत होऊ नये, मुलांच्या बाबतीत, कारण तर त्याचा त्रास होतो, आपल्यालाही होतो आणि मुलांनाही होतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.